हा तलाव लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. बस काहीच अंतर म्हणजे 3 फुटाचं अंतर इथं राहिलेलं आहे. पावसाळ्यात पाऊस जास्त झाला की पूर्ण पाणी जे असते ते मंदिरात येते, म्हणजे महादेवाच्या पिंडीच्या लगत पाणी असते. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं गाव गप्पा यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो. आता वाजले सकाळचे 7. तसा पाहिजे आपला दिवस हा सकाळी 5:15 वाजतापासून सुरू झाला. पण आपण चाललो होतो बाहेर गावले, त्याच्या गडबडीमुळे आपल्याला काही शूट घेता नाही आला प्रॉपर. व आमच्या इकडे धुक्याचं प्रमाण खूप जास्त होतं, त्यामुळे आम्ही गाडीवर असल्याच्यानं शूटिंगचा अकातच केला नाही. व 7 वाजले, वातावरण बघू शकता किती क्लिअर व पॉश वातावरण आहे आजचं. बाहेर चाललो म्हटलं तरी रेनकोट आम्ही सोबत घेतला, पण रेनकोटचं आज काही काम पडणार नाही असं वाटते, कारण की वातावरण तुम्ही पाहू शकता एकदम क्लिअर आहे. आपण जाणार होतो अकोला शिवारफेरीसाठी, पण जाताना आपल्याला अंतरीला महादेवाचं मंदिर लागते. ते खूप फेमस, सुंदर, पॉश आणि मनाला एकदम प्रफुल्लित करणारे असे मंदिर आहे. तर मला असं वाटलं की तुम्हाला पण दाखवून देऊ. तर चला मग आपण मंदिराचं दर्शन घेऊ व तुम्हाला मी डिटेलमध्ये मंदिर दाखवतो. चला. बघा मंडळी, जे समोर तुम्हाला दिसतं हेच महादेवाचं मंदिर, म्हणजेच कृषी पर्यटन स्थळ त्याला आपण म्हणू शकतो. त्याचं हे एंट्रन्स आहे. या गेटमध्ये आपण प्रवेश घेत आहे. सर्वात आधी आपण इथं गाडी पार्क करू व समोर पूर्व हिरवळीत बसलेले हे ठिकाण बघू. चला मग. फायनली आपण पोहोचलो मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता वातावरण किती पॉश, किती चांगलं, येथील सुंदरता आणि निसर्गाच्या कुशीत बसलेले हे मंदिर तुम्ही बघू शकता. आपल्या डाव्या हातावर तलाव किंवा धरणसुद्धा आपण म्हणू शकतो याला. किती मोठं धरण आहे, तुम्हाला जिथून क्लिअर दिसेल तिथूनला व्ह्यू दाखवतो मी. बघा मंडळी, बघा इथं तुम्हाला टुरिझम पॉईंट म्हणून राधाकुंज नॅचरल कृषी पर्यटन केंद्र अंतरी मलकापूर. इथं तुम्ही फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत जर आले तर इथं आपल्याला वेगवेगळ्या जे इथं अरेंजमेंट केलेली आहे, सोय केलेली आहे, ते तुम्हाला इथं पूर्ण रेड बोर्डसुद्धा दिसेल. आणि इथं आपली पूर्ण सोय केलेली आहे. इथं वॉटरफॉलसुद्धा आहे. त्यानंतर इथं नाश्त्याची, जेवणाची सोय आहे. फॅमिलीसोबत या, मित्रांसोबत या, इथं आपल्याला कशाची अडचण भासणार नाही. हे रेड बोर्ड आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. इथं नाश्त्याची, लंच, डिनर सगळीच व्यवस्था केलेली आहे, बघू शकता. म्हणजे हे चांगलं ठिकाण आहे फॅमिलीसाठी. बघा वॉटरफॉल असल्यामुळे इथं स्विमिंगची व्यवस्था आहे, तुमचे लगेज ठेवण्याची व्यवस्था आहे. हे वॉटरफॉलचं गेट बघू शकता. हे सध्या बंद असल्यामुळे आपण आज जाऊ नाही शकत, पण जाणं शक्य झालं तर तुम्हाला आतला सुद्धा व्ह्यू दाखवतो मी. चला. बघा मंडळी, आतला व्ह्यू कसा आहे तर आता आहे आपण राधाकुंज नॅचरल कृषी पर्यटन केंद्र. तुम्ही बघू शकता किती पॉश आणि निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे ठिकाण, जे तलावाच्या किंवा धरणाच्या शेजारी आपण म्हणू शकतो, काठी बसलेलं, मनाला एकदम प्रफुल्लित करणारे हे ठिकाण. आणि सकाळचा व्ह्यू, सकाळच्या वेळेस आपण आलो, इथला व्ह्यू एकदम अगदी पायासारखा आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर समोर आपल्याला मंदिरसुद्धा दिसते. आपण मंदिराच्या इकडे बी जाऊ, पण इथला व्ह्यू हा बघण्यासारखा आहे. बघू शकता इथं इथं बॉटलपासून कसे नवीन ॲटम केलेले आहेत, बघू शकता. पूर्ण जे दिसतात सगळे बॉटल आहे. त्याच्यानंतर इकडे डेकोरेशन म्हणून सायकलचं रिंग लावलेली आहे. तिकडे गाडीच्या टायर लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. व आपण थोडंफार मंदिरात बी जाऊ इथलं झाल्यानंतर. व आम्ही आलो होतो मित्रासोबत. तर पुढचा जो शेड्यूल सांगतील ते मित्र तुमच्यासोबत बोलतील. मला थोडंफार काम असल्यानं मी बाहेरून येतो. एक गेट पास आणायला लागते, तर ते गेट पास घेऊन येतो समोर जाण्यासाठी. तर तुमच्यासोबत दादा बोलतील. बोला. नमस्कार मंडळी, आपण पाहू शकता स्वयंभू महादेवाचं मंदिर, जे की पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आहे. तुम्ही इथं फॅमिलीसाठी टाईम स्पेंड करायसाठी 1 दिवसाचा शेड्यूल घेऊ शकता, ज्यामध्ये वॉटर पार्क, ॲडव्हेंचर, बऱ्याच विविध गोष्टी पाहायला मिळतील.
महादेवाचं मंदिर, स्वयंभू महादेवाचं. या हिरवळीच्या मध्ये आपल्याला एक मॅरेज हॉलसुद्धा इथं आहे, म्हणजे इथं लग्न वगैरे पण होतात. आणि एवढ्या गोष्टी होत असूनसुद्धा इथली स्वच्छता पाहून मन अगदी भारावून जातं. बसण्यासाठी खुर्ची वगैरे यांच्या सोयी आहे. आणि घरगुती आणि वेस्टेज वस्तूंपासून वेगवेगळे शोकेस, कसं शोकेसमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. हे गाडीचे टायरपासून, त्यानंतर बॉटलपासून छान अशा वस्तू बनवलेल्या आहेत. यामध्ये समोर बैलगाडीसुद्धा आहे आणि आपल्या भारताचा नकाशासुद्धा आहे. आपण आता मंदिराकडे चाललो. तरी अजून थोडं काम बाकी आहे. बघू शकता तुम्ही बैलगाडी. हे ट्रॅक्टरच्या टायरापासून तयार केलेलं आहे. आणि हे जे पाठीमागे जे हिरवळ दिसत आहे त्यामध्ये वॉटर पार्कसुद्धा आहे. त्यासाठी फॅमिलीसोबत स्पेंड करायसाठी, चांगला टाईम स्पेंड करायसाठी चांगला एक ठिकाण तुमच्यासाठी हे एका दिवसासाठी होऊ शकतं. तर चला आता तुमचा ब्लॉग कंटिन्यू करा. बघा मंडळी, आपण आता मंदिरात प्रवेश केलेला आहे. तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण आहे, तरी वातावरण किती पॉश आहे. मंदिरात एकदम अगदी आपल्याला मनाला शांतता मिळते. व आज तुम्हाला दाखवतो मी नंतर. पहिले आपण इकडचं बघून घेऊ. बघा, डॅमचे एकदम लगत शेजारी आपण म्हणू शकतो एकदम पाण्याचे मंदिर आहे. बघा, बस फक्त 2-1 फुटाचं अंतर आपल्याला इथं पाहायला मिळते. चला मग पुढे पाहू. तर मंडळी, आता वेळ झाला सकाळचे 7:45 वाजले. व वातावरण एकदम आजचं पॉश आहे, तुम्ही पाहू शकता. व आपण मंदिरामध्ये आलो. एकदम मंदिराच्या लगत हा तलाव लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. बस काहीच अंतर, म्हणजे 3 फुटाचं अंतर इथं राहिलेलं आहे. पावसाळ्यात पाऊस जास्त झाला की पूर्ण पाणी जे असते ते मंदिरात येते, म्हणजे महादेवाच्या पिंडीच्या लगत पाणी असते. तुम्ही बघू शकता तिकडे 3 फुटाचा, इकडे काहीच अंतर नाही आहे. बघू शकता डायरेक्ट हे भिंतीला अटॅच आहे, पाणी अटॅच आहे. बघू शकता तुम्ही. पावसाळ्यात जास्त पाणी असल्यामुळे पूर्ण मंदिरात पाणी शिरते व पिंडीच्या जवळ पाणी असते. तुम्ही बघू शकता जोपर्यंत तुमची नजर जाईल तोपर्यंत या तलाव म्हणा किंवा डॅम म्हणा याची पातळी आहे. तुम्ही बघू शकता जोपर्यंत नजर जाईल तोवर. बघू शकता किती चांगलं ठिकाण आहे. चला तर मग आपण आता मंदिरात जाऊ व राहिलेलं सुद्धा मी तुम्हाला कंटिन्यू करतो. चला मग. आतमध्ये जर मोबाईल शक्य असला, परमिशन असली तर नेतो तुम्हाला. चला मग. आता आतमध्ये बोलणं शक्य नाही आहे. बघू शकता आतमध्ये दर्शन घेतलं, आतला व्ह्यू पण बघितला. आता आलो आपण मेन गेटवर. तिथं वॉटर पार्क किंवा वॉटरफॉल म्हणू शकतो आपण, त्याचं हे गेट आहे. हां, तर याची पूर्ण माहिती तुम्हाला आमचे मित्र देतील. नमस्कार मंडळी, हे आहे राधाकृष्ण नेचर केअर कृषी पर्यटन केंद्र अंतरी मलकापूर. यामध्ये तुम्ही ॲडव्हेंचरसाठी हा रेड बोर्ड पण पाहू शकता. जवळपास मोठ्या व्यक्तीचे 400 रुपये तिकीट आहे, लहान व्यक्तीचं 250 रुपये तिकीट आहे. त्यामध्ये तुम्हाला फूड, नाश्ता, जेवण सगळं अवेलेबल आहे. हे त्याचं एंट्री गेट आहे. आणि तुम्ही एका दिवसाचा प्लॅन असेल तर इथं, म्हणजे हे जवळपास अकोला जिल्ह्यात येतं, तर इथं तुम्ही टाईम स्पेंड करायसाठी येऊ शकता फॅमिलीसोबत. इथं भोजन थाळीचे पण रेट आहे, फोटोशूटचा पण पॅकेज आहे, राहण्याची पण व्यवस्था आहे. सर्व म्हणजे ॲडव्हेंचरसाठी सर्व ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्या सर्व इथं अवेलेबल आहे. जर तुम्हाला हॉलिडेच्या हिशोबाने जर याला भेट द्यायची असेल
तर नक्की भेट द्या. तर चला मित्रांनो, धन्यवाद. मंडळी, मी आशा करतो की दादांना सांगितलेली माहिती तुम्हाला पूर्णपणे आवडली असेल व आजचा ब्लॉग कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगा. व अजून पण सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. व भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला तोवर सबस्क्राईब करून घ्या. चला मग.